शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल. 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ मिळणार. तर 2026-27 ची ही अट काढून टाकली. मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा. शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने नवीन राजकीय वादाला तोंड. तर विरोधकांच्या टीकेनंतर लोढांकडून सारवासारव. मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीत का केलं. मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला. काहींनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली. नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश. बांधेकरांवर रोख. तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी का लावली नाही. उद्धव ठाकरेंवर सुद्धा साधला निशाणा. नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागण्याच्या चर्चा. तर काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांपैकी बैठक झाल्याची ही माहिती. तर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांचा मात्र नकार. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी रोहित पवार आणि राम शिंदे आले एकत्र. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. कर्जतच्या नगराध्यक्षपदाची भाजपच्या छाया शेलार यांची निवड. महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर कल्याण न्यायालयानं 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा कोर्टात करणार हजर. नाशिकमध्ये TCS धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन झाला मंजूर. जामीन देताना कोर्टानं दिला श्रीकृष्णाचा दाखला. बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन मंजूर. मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेले दस्त अखेर रद्द. तर दस्त रद्द झाल्यानं मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचाही मार्ग झालाय मोकळा. खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता. विद्यमान कायद्यानुसार दोषींना 1 लाख दंड आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद. मंत्री नरहरी झिरवळ यांची विधानसभेमध्ये मोठी माहिती. मात्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची झिरवळ यांची कबुली. अंधेरी पश्चिम इथं बेस्ट बसची अनेक वाहनांना जोरदार धडक. जवळपास 14 गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या. 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा चालकाचा दावा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 52 तासानंतर सुद्धा शोधकार्य हे सुरूच. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची माहिती. मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता. राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. तर नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. नवीन वर्ष सुद्धा कदाचित उजडण्याची शक्यता. नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर मोठी कारवाई. तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरचा करण्यात आला उल्लेख। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सर्वांनी डेमो पाहिला असेल। मोदींचं विधान, दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर स्फोट होताना आवाज जगभरात घुमत होता। मोदींचं वक्तव्य।